आज आम्ही तुम्हाला भेटवणार आहोत 70 वर्षीय पाणीवाल्या बाबांना, जे गेल्या 30 वर्षांपासून वाटसर उंची तहान भागवतात। चला तर मग 40 डिग्री तापमानात तहानेनं व्याकुळ झालेल्या लोकांच्या घशाची कोरड कमी करणाऱ्या मराठवाड्यातील भगीरथाला भेटूयात। डोक्यावर ऊन झेलत लोकांच्या घशाची कोरड घालवणाऱ्या या बाबाला भगीरथच म्हणायला हवं। एक दोन नाही 25 वर्ष झाली हा बाबा औरंगाबाद जालना मार्गावरच्या वाटसरूंचा जलदूत झालाय। कमीत कमी 12 वर्षांनी ह्या रोडला प्रवास करतो। कंटिन्यू बघतो बाबा ना कुणासाठी ना पैशासाठी करत नाही, पण ते कंटिन्यू त्यांची पत्नी करते ते बी करते। आणि मी स्वतः माझ्या डोळ्यात बघतो हे बाबा कंटिन्यू इथं रोजच्या कमीत कमी 100 ते 200 रुपये पाणी पिता। गरीबाकडून 20 रुपयाची बाटल घेऊ शकत नाही, उन्हातून येता इथं थांबता, बाबाचे इथून पाणी पिऊन चालले जाता। मी एक 5वीला असन त्यावेळेस पासून बाबांची पानपोई असते आणि ते दरवर्षी आपलं विहिरीतून काढून शेंदून पाणी आणून लोकांची सेवा करतात। येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येक वाटसरूला थंडगार पाणी मिळावं म्हणून विश्वनाथ बाबा दूर विहिरीवरून पाणी आणतात। तुम्हाला का बरं वाटलं असं पाणी? पाणी वाटलं म्हणजे पाणी नव्हतं म्हणून मी टाकलं तिथं। पाणीच नव्हतं या राळाला, पण मी डोक्यावर पाणी आणून टाकीत होते आमचे घरचे लोक। मी विश्वनाथ यांच्या पत्नीने 25 वर्षांपूर्वी ही पाणपोई सुरू केली। पत्नी गेली, पण विश्वनाथ यांच्या मनातला मायेचा झरा कधीच आटला नाही। लोकांचं पुण्य घ्यायसाठी आम्ही पाणी पाजितो। इथं लोकांना आसपास जवळ पाणी नाही प्यायला, आम्ही इथून कमीत कमी 2 ते 3 किलोमीटर मधून पाणी आणतो, इथं आणून टाकीतो। पाणी कसं आणता तुम्ही? हंड्यानं आणतो। तहानलेल्याला पाणी मिळू नये हा तर नियतीचा लाडका खेळ, पण पाणीवाला बाबा नियतीलाही आव्हान देण्यासाठी उन्हातान्हात राबतोय, कोणत्याही अपेक्षेविना। कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।